अभिनेत्री स्वाति देवल ने सोशल मीडिया पर एक वीडियो साझा करते हुए अपने साथ हुई एक संदिग्ध घटना की जानकारी दी। स्वाति देवल के अनुसार बोरीवली पश्चिम के इंद्रप्रस्थ इलाके में एक अज्ञात महिला ने उन्हें रोककर बाइबल के बारे में बात करने की कोशिश की। संबंधित महिला ने सामने से रोककर उनसे बातचीत शुरू की। हालांकि स्वाति देवल बिना कोई प्रतिक्रिया दिए वहां से निकल गई, लेकिन इसके बावजूद वह महिला उनके आसपास घूमती हुई नजर आई। कुछ समय बाद उसी जगह पर एक और महिला आई और उन दोनों के बीच संदिग्ध बातचीत शुरू हो गई। ऐसा स्वाति देवल ने अपने वीडियो में बताया है। इस घटना के बाद इलाके में चर्चा तेज हो गई है और नागरिकों से सतर्क रहने की अपील की जा रही है। इस मामले में आधिकारिक शिकायत दर्ज हुई या नहीं, इसकी जानकारी अभी सामने नहीं आई है। नमस्कार, मी स्वाती देवल. मला तुम्ही सगळे ओळखताच. बेसिकली मला आज तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती आणि ती म्हणजे लहानपणी आपण शाळेमध्ये ऐकलं होतं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि खरोखरच आपला देश, आपला महाराष्ट्र असा आहे की आपल्या या देशामध्ये अनेक जात, पंथ, धर्मीयाचे सगळे लोक इथे राहतात आणि अगदी गुण्यागोविंदाने राहतात, एकत्र राहतात, प्रेमाने राहतात असं आपल्याला वाटत होतं इतके दिवस. पण आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्यात असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे टीव्ही बातम्यातून, अनेक प्रसार माध्यमातून बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. वाईट कर्म, वाईट गोष्ट करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, ह्या गोष्टी आपल्याला समजत असतात. परंतु त्या गोष्टी ह्या दुसरीकडे घडत आहेत, आपल्यापर्यंत येत नाही, तोवर आपल्याला त्याची झळ पोचत नाही. पण कालच माझ्याबरोबर एक अशी घटना घडली, ती म्हणजे अशी की मी बोरिवलीला बाजारात गेले होते शॉपिंगसाठी. बोरिवली वेस्टला तुम्हाला माहिती आहे, इंद्रप्रस्थ, मोक्ष हा जो एरिया आहे तो अत्यंत गजबजाटाचा एरिया आहे. तिथे मी गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर बाजारात शॉपिंग करत असताना तिथे एक बाई मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली की मॅम मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्थात ती हिंदीत बोलत होती. तर मैंने बोला क्या? तो मैंने बाइबल के बारे में आपसे बात करनी थी. क्या बाइबल के बारे में आप जानना चाहोगे? मुझे आपसे बात करनी है. मैंने बोला एक मिनिट बाई, मुझे आपसे कुछ बात नहीं करनी है, थँक्यू व्हेरी मच. आणि मी तिकडनं निघून आले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, म्हटलं काहीतरी वेगळंच घडलं. का ह्या बाईनी मला विचारलं असेल? ती नॉन महाराष्ट्रीयन हे तर तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. दिसायला चांगली मुलगी, 28 ते 30 वयोगटातली मुलगी, अशी खांद्यामध्ये एक पर्स लटकवून नॉर्मल आपल्या आजूबाजूला माणसं फिरतात तशी फिरणारी. जास्त एंटरटेनमेंट न करणं हे किती गरजेचं असतं अशा लोकांना, हे माझ्या लक्षात आलं. आणि मी तिकडनं बाजूला गेले. जाताना मला सतत वाटत होतं की अशी एवढ्या चांगल्या घरातली बाई अशी का मध्येच बायबलबद्दल आपल्याशी बोलेल, म्हणून मी मागे वळून गेले तर ती माझ्या भोवतीच गिरट्या घालत होती. मग त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, मी तिच्याकडे असं रागाने बघितलं आणि मग मी क्रॉस केला आणि मी गेले आणि मी मोक्ष प्लाझाच्या दिशेला जाऊन बघत होते चोरून. तर ती बाई तेवढ्या भागात फिरत होती, काही बायकांना टॅप करून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. आणि नंतर बराच वेळ गेल्यावर ती एका मुलीला भेटली. ती मुलगी पण अशीच सगळ्यांना फिरून भेटून येत होती. आणि मग तिकडनं आल्यावर तर दोघी एक मिनिट बोलल्या, काहीतरी अशा कानात कुजबुजल्या. अत्यंत संशयित अशा त्या दोन बायका मला वाटल्या. माझं इथे चुकलं की मी शूट केलं नाही काही. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे बापरे, म्हटलं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे.